नमस्ते, वेलकम टू फूड स्टोरीज बाय रश. आज बनवणार आहोत अंडा राईस विथ ऑमलेट. सो याच्यासाठी मी आधीच 1.5 कप भात शिजवून घेतला आहे, गार करायला ठेवला होता. साहित्य बघूयात. 4 अंडी घेतली आहे मी. हे मी 3 लोकांसाठी बनवते आहे. चिकन मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, 2 कांदी बारीक कापून घेतली आहेत, मध्यम आकारामध्ये ढोबू मिरची कापली आहे, मध्यम आकारामध्येच टोमॅटो कापला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. अजून या रेसिपीसाठी आपण सॉसेस पण वापरणार आहोत. टोमॅटो केचप घेतला आहे आणि बाकीचे सॉसेस पुढे रेसिपीमध्ये बघूयात. चला सुरुवात करूयात. सो सगळ्यात आधी तेल तापवायला ठेवूयात. जरा मोठीच कढई घेतली आहे मी, कारण भात परतवायला बरं पडते ती. तेल छान गरम होऊ देऊयात आणि मग सगळ्यात आधी आपला बारीक चिरलेला कांदा घालूयात. बारीक कापलाय त्यामुळे पटकन होईल तो. सो हलकासा मऊ झाला की आपण ढोबू मिरची घालूयात. ती मस्त परतून घेऊयात. आता मसाले घालूयात. हळद पावडर टाकतीये, चवीनुसार तिखट, हे बेडगी मिर्च पावडर कलरसाठी. परतून घेऊयात. अंबारीचा कांदा लसूण मसाला, इथे हा 2 चमचे वापरतीये मी. हे लकीचा चिकन मसाला वापरतीये. तुम्ही कुठलाही चिकन मसाला वापरू शकतात. इथे अर्धा चमचा घेतीये मी. छान चव येते याची. रेग्युलर चिकन करीजमध्ये सुद्धा मस्त लागतो हा. सो ट्राय कराल कधी. मसाले झालेत परतून छानपैकी. तर आता टोमॅटो घालूयात. मस्त परतून घेऊयात आता सगळं. चवीपुरती कोथिंबीर घालतीये आणि निम्मी गार्निशिंगसाठी ठेवतीये. आता टोमॅटो थोडा होऊ देऊयात. झाकण ठेवून 1-2 मिनिटं. बघू शकता मस्त तेल सुटलंय आपल्या मसाल्याला. एकदम झणझणीत दिसतोय. चवीपुरतं मीठ घालूयात. अंडी घेतली आहेत आता 4. ते एक करून फोडतीये मी मसाल्यात अंडी. या रेसिपीसाठी आपल्याला अंडी आधीच फोडून फेटून घ्यायची गरज नाही आहे. अशाच पद्धतीने अंडीचा वापर करूया या रेसिपीला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून अंडी वापरू शकता ह्याला. मी 4 घेतली होती 3 प्लेटसाठी. छानपैकी परतून घेऊयात. मस्त बुर्जी झाली आहे इथे. तर आता इथे आपण टोमॅटो केचप ॲड करूया. 1-2 चमचे टाकते मी टोमॅटो केचप. कमी जास्त करूया आपण, कारण की परत भातही येईल याच्यात. अशी छानपैकी आपली बुर्जी शिजली की आता तिला बारीक करून घेऊयात. बारीक करून घेतली आहेत मस्त. बघू शकता अशी छान मोकळी झाली आपली बुर्जी. ओके, टाइम टू ॲड राईस. चला आता भात ॲड करू याच्यात हळूहळू. ताजा भात टाकताना नेहमी लक्षात ठेवा की रूम टेम्परेचरलाच असू देतो. तुम्ही गरम भात टाकला तर आपला अंडा राईस चिकट होण्याची शक्यता असते.
सो त्याला अगदी नॉर्मल रूम टेम्परेचरवरती येऊ द्यात आणि मगच यूज करा. आता इथे परत थोडंसं केचप ॲड करते मी. सगळं मिक्स करूया. गार्निशिंगसाठी आता कोथिंबीर ॲड करते. तर इथे रेड चिली सॉस वापरते 1 टेबलस्पून. इथे इंची ब्रँडचा वापरला आहे मी हा. आणि चिंग्सचा डार्क सोया सॉस 1/2 स्पून ड्रिझल केला इकडे. सगळं आता मिक्स करून घेऊयात. मस्त दिसतोय भात. टेस्ट करूयात नमक मिरची बरोबर आहे की नाही. वाव, परफेक्ट. चला आता ऑमलेटकडे वळूयात. सो सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं मी. इथे 1च अंड्याचं ऑमलेट करते मी. चवीनुसार मीठ. इथे हवं तर मिरेपूड पण ॲड करून छान फेटून घ्या. आणि अशा पद्धतीने टाकूयात. वरतून हलकासा कांदा लसूण मसाला. ह्या स्टेजला मात्र एकदम सांभाळून, कारण की ऑमलेट तुटलं की फार वाईट वाटतं. सो येस, 100% सक्सेस. ऑमलेट नाही तुटलंय आपलं. मस्तपैकी टॉस केलंय आणि अशा पद्धतीने आपलं मस्त गोल्डन फ्लफी ऑमलेट तयार आहे. बघू शकताय तुम्ही. प्लेटिंग करूयात. काय जबरदस्त दिसतोय ना आपला अंडा राईस. अगदी स्ट्रीट स्टाईल दिसतोय, पण होममेड आहे बरं का. सो ह्याला सजवायला आणि आपल्या टेस्ट बड्सला सॅटिस्फाय करायला वरतून आपण तयार केलेलं छानपैकी ऑमलेट ठेवूयात. एकदा अशा पद्धतीने अंडा राईस बनवून बघाल, तुम्हाला नक्की